हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? आज आपण बघणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच ऑल अबाउट द ॲडजेक्टिव्ह, म्हणजे विशेषणा संदर्भामध्ये सखोल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. वेलकम टू अवर ग्रामर लेसन. टुडेज कंटेंट्स आर इंट्रोडक्शन टू ॲडजेक्टिव्ह, टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह अँड फंक्शन ऑफ ॲडजेक्टिव्ह. Adjectives are words that modify or describe nouns or pronouns. म्हणजे नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या किंवा त्यांचे वर्णन करणाऱ्या शब्दाला adjectives असे म्हणतात. They provide more information about the noun or pronoun. They modify such as its size, color, shape or state of being. म्हणजेच ॲडजेक्टिव्ह हे नामाचा आकार, गुणविशेष, प्रमाण, रंग, उपयोग इत्यादी विषयी अधिक माहिती देतात व त्यांचे वर्णन करतात. फॉर एक्झाम्पल, द बिग रेड ॲपल या फ्रेजमध्ये बिग आणि रेड हे दोन्हीही ॲपल या नाउनचे ॲडजेक्टिव्ह आहेत. आता आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. यामध्ये बघणार आहोत डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, पोझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि इन्फिनिट ॲडजेक्टिव्ह. या सर्वांचा उदाहरणासह आपण माहिती बघणार आहोत. फर्स्ट वन, डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह. These adjectives vividly portray the qualities or characteristics of nouns, enriching our descriptions. म्हणजे यात नामाच्या गुणांचे वर्णन केले जातं, म्हणून याला वर्णनात्मक विशेषण असे देखील म्हटले जाते. फॉर एक्झाम्पल, टॉल, ब्युटिफुल, डिलिशियस हे नामाचं गुणवैशिष्ट्य वर्णन करतात. Second, demonstrative adjective. These adjectives point out specific nouns and help indicate their position in space or time, providing clarity. For example, I want this book. म्हणजे मला ही वही हवी आहे हे वर्णन करणारं हे ॲडजेक्टिव्ह. नामाविषयी अधिक स्पष्टता आपल्याला या ॲडजेक्टिव्ह मधून देता येते. थर्ड, क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. These adjectives precisely specify the quantity or amount of nouns, offering numerical or comparative information. म्हणजे नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी संख्यात्मक माहिती देणाऱ्या शब्दाला क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, मेनी, फ्यू, सेव्हरल. फोर्थ, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. These adjectives indicate ownership or possession, establishing relationships between nouns and their owners. यामध्ये नामाचा मालकी हक्क दर्शवणाऱ्या शब्दांना पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, माय नोटबुक, दिस इज युअर पेन, दिस इज हर नोटबुक. फिफ्थ, इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. These adjectives are used to ask questions about nouns, seeking clarification or information. अर्थात याला आपण प्रश्नार्थक विशेषणे असे देखील म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, विच इज युअर फेवरेट कलर, व्हॉट इज युअर नेम, हु इज युअर फेवरेट टीचर. सिक्स, indefinite adjective. These adjectives refer to non-specific nouns suggesting an unspecified quantity or identity. अर्थात यांना आपण अनिश्चितता दर्शविणारे विशेषण असं देखील आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव सम मनी म्हणजे माझ्याजवळ काही पैसे आहेत
यामध्ये आपण निश्चित अशी अमाऊंट सांगू शकत नाही. डू यू हॅव एनी आयडिया? तुला काही कल्पना आहे का? यामध्ये एनी हे विशेषण. आता आपण बघणार आहोत फंक्शन ऑफ ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह कॅन फंक्शन इन व्हेरियस वेज विदिन अ सेंटेन्स. वाक्यामध्ये विशेषण हे खूप महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. तर आपण बघूया ते कोणती भूमिका पार पडतात. फर्स्ट वन, ॲट्रिब्युटिव्ह. ॲडजेक्टिव्ह डायरेक्टली मॉडिफाय द नाउन दे प्रिसीड. फॉर एक्झाम्पल, द ब्ल्यू स्काय. यात ब्ल्यू हे विशेषण आहे, म्हणजे गुणात्मक माहिती पोहोचवण्याचं काम हे विशेषण करत असतात. सेकंड, प्रेडिकेटिव्ह. ॲडजेक्टिव्ह फॉलो लिंकिंग वर्ब्स अँड डिस्क्राइब द सब्जेक्ट. एक्झाम्पल, द स्काय इज ब्ल्यू. म्हणजे विधानात्मक वाक्य तयार करण्यासाठी आपल्या विशेषण महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यानंतर नॉमिनल. ॲडजेक्टिव्ह ॲक्ट ॲज नाउन्स इन अ सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, द पुअर डिझर्व्स अवर हेल्प. यामध्ये नाममात्र भूमिका विशेषण बजावत असतात. कन्क्लुजन. Adjectives often described as the paintbrushes of language play a vital role in articulating our thoughts and enriching our expression. अर्थात संगणकातील पेंट ब्रश प्रमाणे आपल्या विचारांना व अनुभवांना समृद्ध करणारे वर्णनात्मक शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह. From descriptive to interrogative, we have witnessed how these versatile words enhance the depth and clarity of our communication. आपण आतापर्यंत जेवढे ॲडजेक्टिव्हचे प्रकार शिकलो त्यातून आपल्याला लक्षात आलेलं आहे की ॲडजेक्टिव्ह हे एक बहुमुखी भूमिका बजावतात आणि आपलं संभाषण समृद्ध व स्पष्ट करण्यासाठीही आपल्याला मदत करत असतात. बघा, यातच आपण व्हर्सेटाईल हे एक विशेषण या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे यातूनच आपल्याला विशेषण हा प्रकार अत्यंत व्यवस्थितरित्या समजलेला आहे. डू यू हॅव एनी क्वेश्चन्स अबाउट ॲडजेक्टिव्ह? यू मे आस्क थ्रू माय कमेंट बॉक्स. व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. Thank you so much for watching this video.